विद्यार्थी मित्रांनो, इतर या विषयावर आधारित देखील समसंबंधामध्ये प्रश्न विचारले जातात. चला तर इतर या विषयावर आधारित काही प्रश्नांचा अभ्यास करूया. आता पहिला प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा विचारलाय, क्रिकेटला समसंबंध महेंद्रसिंग धोनी तर बॅडमिंटनला प्रश्नचिन्ह आणि कंसात दोन पर्याय अचूक असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, कधी कधी बुद्धिमत्ता विषयाअंतर्गत आपल्याला दोन पर्याय अचूक यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा, इथं खूप सोपा प्रश्न यासाठी आहे की क्रिकेटशी संबंधित नाव महेंद्रसिंग धोनी हे आहे, तसंच बॅडमिंटनशी संबंधित कोणतं नाव आहे हे आपल्याला पर्यायातून शोधायचे आहे, ते पण दोन शोधायचे. तर बघा, पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल ही दोन नावं बॅडमिंटनशी निगडीत आहेत. म्हणजेच इतर या प्रश्नांवर सुद्धा आपल्याला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण याचे उत्तर काढू शकतो. तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल असं आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे की नागपंचमी याला प्रश्नचिन्ह आहे व दसरा याला समसंबंध अश्विन असं दिलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, मराठी महिन्यांमध्ये येणारे सण हा समसंबंध इथं निगडीत आहे. म्हणजे दसरा हा सण अश्विन महिन्यात येतो, मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्यात येतो. तर नागपंचमी हा सण कोणत्या महिन्यात येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्या सर्वांना माहित आहे, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात येतो. म्हणजेच दसरा याला समसंबंध अश्विन असेल तर नागपंचमी याला समसंबंध श्रावण असं मिळणार आहे. त्यानंतर खालचा प्रश्न बघा, वेळ याला समसंबंध घड्याळ आहे तर पर्जन्य याला समसंबंध काय. आता आपल्या सर्वांना माहिती, घड्याळ काय दाखवतं तर घड्याळ वेळ दाखवतं, घड्याळ वेळ दाखवतं. तसाच समसंबंध इकडे दाखवायचा आपल्याला. तर पर्जन्य मापक जर आपण पर्याय घेतला तर पर्जन्य मापकाद्वारे आपण पर्जन्य म्हणजे पावसाचं प्रमाण मोजू शकतो. म्हणजे वेळ मोजायची असेल तर घड्याळ लागतं आणि पर्जन्य किती झाले म्हणजे पाऊस किती झालाय हे मोजायचं असेल तर पर्जन्य मापक यंत्र वापरलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्जन्य मापक असं आपल्याला मिळणार आहे. आता हा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, वक्ता याला समसंबंध श्रोता तर चित्रपट याला समसंबंध काय असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता बघा, वक्ता म्हणजे कोण, जो भाषण करतो त्याला वक्ता असं म्हणतात. मग वक्ता भाषण करतो आणि ते ऐकतं कोण तर श्रोता. म्हणजे ज्यावेळेस वक्ता बोलतो त्यावेळेस श्रोता ऐकतो. तसंच ज्यावेळेस चित्रपट चालू असतो, मग चित्रपट कसा नुसता बघायचा असतो, मग बघणारा कोण आहे तर प्रेक्षक आहे. बघा, जसं वक्त्याचं ऐकणं श्रोत्याकडनं होतं, म्हणजे हा बोलतो आणि हा फक्त ऐकत असतो, तसं चित्रपट चालू असताना कोण बघतं तर प्रेक्षक बघत असतो. म्हणजेच वक्ता याला समसंबंध श्रोता असेल तर चित्रपट याला समसंबंध प्रेक्षक असं मिळणार आहे. आता बघूया पुढील प्रश्न. प्रश्न असा आहे, शंकर महादेवन याला समसंबंध गायक असा आहे तर झाकीर हुसेन याला समसंबंध प्रश्नचिन्ह असा आपल्याला विचारलेला आहे. म्हणजेच संगीत या विषयाशी निगडीत हा प्रश्न तयार केलेला आहे. इतर मध्ये कला, खेळ, संगीत, शेती या बाबतीत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आसपासच्या घडामोडींची माहिती देखील आपल्याला असणं तितकंच आवश्यक आहे. चला तर बघूया, शंकर महादेवन हे गायक आहेत तर झाकीर हुसेन यांच्याशी संबंधित पर्यायातला शब्द आपल्याला आता सांगायचा आहे. आता बघा, पर्यायामध्ये वादक आहे, तबला आहे, पखवाज आहे, सतार आहे. आता सगळी वाद्यच आहेत, परंतु जवळ जाणारा पर्याय आपल्या सर्वांना माहितीये, झाकीर हुसेन हे तबला वादक आहे. आता नुसता वादक घेतला तर तो जुळणार नाही एवढा. का तर वादक म्हटलं की ते काही वादक पखवाज पण वाजवतात, काही वादक सनई वाजवतात, काही वादक ढोलकी वाजवतात. मग नक्की कोणतं तर झाकीर हुसेन हे कशासाठी प्रसिद्ध आहेत तर स्पेशल तबला या वाद्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. म्हणून 100% याच्याशी जुळणारा पर्याय आपल्याला कोणता मिळणार आहे तर तबला असं मिळणार आहे. म्हणजे शंकर महादेवन गायक याला झाकीर हुसेन समसंबंध तबला असं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण समसंबंध या घटकातील जो शब्द संग्रह नावाचा उपघटक आहे याबद्दल माहिती परिपूर्ण अभ्यासली. आता आपण त्यातलाच पुढचा उपघटक आकृती याबाबत लगेचच माहिती बघणार आहोत.
सर्वप्रथम आकृतींचा समसंबंध म्हणजे तर नक्की काय, जसं शब्दांचा समसंबंध म्हणजे काय व त्यावरील आधारित आपण उदाहरणे बघितलेली होती, त्याचप्रमाणे आता आपल्याला आकृतींचा समसंबंध यावर प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम शिकूया आकृतीचा समसंबंध म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, जसं शब्दांचा समसंबंध असतो तसाच आकृतींचा समसंबंध असतो. म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे शब्दांमध्ये 4 पद दिली होती त्याप्रमाणे आकृत्यांमध्ये 4 आकृत्या तुम्हाला दिल्या जातील. म्हणजे 4 आकृत्या असतील परंतु त्यातली एक आकृती कमी केलेली असेल. म्हणजे कोणत्याही 3 आकृतींमधून तुम्हाला समसंबंध लावायचा आहे. मग तो समसंबंध कसा लावायचा, तर जसा शब्दांमध्ये लावला होता तसाच आकृत्यांमध्ये लावायचा. म्हणजे काय, तर तो आपण बघूया. हे पहिलं पद, हे पहिली आकृती, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. आता लक्षात घ्या, ज्याप्रमाणे शब्दांमध्ये पहिला आणि दुसरं किंवा तिसरा आणि चौथं यांचा समसंबंध लावत होतो तसा आणि तसाच आकृतींच्या मध्ये सुद्धा पहिला आणि दुसरा याचा संबंध जसा आहे तसाच्या तसाच संबंध तिसरा आणि चौथ्याचा असला पाहिजे. आकृतींच्या बाबतीत सुद्धा कोणतंही पद प्रश्नचिन्हासाठी विचारलं जाऊ शकतं. आता चौथं पद हे प्रश्नचिन्ह आले, कधी कधी पहिलं पद प्रश्नचिन्ह येईल, कधी कधी दुसरं येईल, कधी कधी तिसरं येईल. मग आपण ओळखायचं कसं, जे आपल्याला दिलेलं आहे त्यांचा समसंबंध लक्षात घेऊन आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता इथं आपल्याला बघा, संबंध 2च प्रकारचा असतो, पहिला आणि दुसरा यांचा तरी संबंध असेल किंवा तिसरा आणि चौथा यांचा तरी संबंध असेल. आता इथं पहिला आणि दुसरं दिलंय म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा समसंबंध असणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी माहिती सांगता सांगताच याचं उत्तर काढलं असेल, कारण उत्तर खूप सोपं आहे. या 2 आकृतीचा समसंबंध कसा आहे बघा, या आकृतीमध्ये पी सरळ आहे परंतु या दुसऱ्या आकृतीमध्ये हे पी असं म्हणजे 90 अंशात वळलेलं आहे. बघा इकडून इथं आले म्हणजे असं पी होतं ते असं झालेलं आहे म्हणजे 90 अंशात वळले. परंतु 90 अंशात वळताना सुद्धा त्याची दिशा कशी आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. बघा अशी दिशा आहे, अशी, या पद्धतीने, बरोबर. आता तसाच संबंध आपल्याला इकडे लावायचा आहे, कारण हा पी बरोबर असा होते बघा, इकडच्या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशात फिरतोय. तसाच संबंध आपल्याला इथं लावायचा आहे. म्हणजे ही आकृती सुद्धा घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच फिरवायची, ती पण किती, 90 अंशच फिरवायची, कारण इथं 90 अंश फिरवले. बघा ही आकृती अशी करायची, ही आकृती अशी केल्यानंतर पर्यायामध्ये आपल्याला ती पर्याय क्रमांक 4 सारखी दिसणार आहे. बघा नीट तुम्ही, बघा ही अशी आपल्याला आकृती दिसणार आहे जी अशी होती. बघा ती आकृती अशी केली की अशा पद्धतीने दिसणार आहे. असं का करायचं, कारण पहिला संबंध जो दिलाय, पहिला आणि दुसऱ्या आकृतीचा संबंध कसा आहे, तर ही आकृती या दिशेला जाते 90 अंश, तशीच ही आकृती 90 अंश या दिशेला जाणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आकृतींचा समसंबंध म्हणजे काय यावर आधारित अजून एक उदाहरण बघूया, जेणेकरून संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. आता लक्ष द्या इकडे, बघा या ठिकाणी व्ही असा शेप दिलेला आहे. आता व्ही आकृती इथं संबंध कसा झालेला आहे, तर ही व्ही आकृती अशी उलटी झाली. बघा बघा ही व्ही आकृती अशी या ठिकाणी म्हणजे या दिशेला पडते का, बघा ही व्ही आकृती अशी ती अशी झाली, अशी होती ती अशी झाली. तसाच संबंध इकडे लावायचा, 90 अंशात वळवायचं, पण कोणत्या दिशेला, या दिशेला, खालच्या दिशेला, इकडं इकडं. बघा हे व्ही असं इकडे वळले, हे व्ही असं झाले, तसं हे एम असं होणार. म्हणजेच आपल्याला ही आकृती जर आपण या बाजूला वळवली तर ती आपल्याला पर्याय क्रमांक 1 सारखी दिसेल. परत लक्षात घ्या, हा व्ही शेप घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलेला आहे. हा व्ही शेप असा झालेला आहे, तसाच हा एम शेप असा होणार, म्हणजे बरोबर एम सारखी आकृती दिसणार आहे. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये 90 अंशात असं फिरवलं म्हणून इथं सुद्धा आपण 90 अंशात असं फिरवलेलं आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यानंतर. म्हणजे ही आकृती अशी फिरवल्यानंतर आपल्याला एम पर्याय क्रमांक 1 असं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं उदाहरण बघूया. आता सांगायचं असं आहे की समसंबंधाच्या मध्ये आकृतीचा प्रश्न सोडवताना आपलं बारकाईनं निरीक्षण असणं खूप महत्वाचं आहे. वाक्य खूप महत्वाचं आहे.
की आकृतींच्या बाबतीत तुम्ही बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं आहे का? तर बघूया आता. बघा इथं काय दिलंय, इथं दोन आकृत्या दिले, इथं वर्तुळ आहे, इथं चौकोन आहे आणि याचे दोन कप्पे दिले. आता खूप सोपं केले. या कप्प्यातल्या आकृत्या या आकृतीमध्ये पलीकडच्या कप्प्यात नेल्या. बघा या आकृतीमध्ये अलीकडच्या कप्प्यात आकृत्या आहेत, त्या इकडे नेताना पलीकडच्या कप्प्यात नेलेल्या आहेत. बघा इकडचा कप्पा इकडे केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट काय केलेलं आहे, बारकाईने निरीक्षण केलं तर वर्तुळ खाली आलाय आणि चौकोन वर, म्हणजे साईड पण बदलली आणि चिन्हांचा क्रम पण बदलला. तसा आणि तसा समसंबंध इकडे लावायचा. म्हणजे स्टार आणि भरीव गोल यांची साईड कुठलं पाहिजे आपल्याला, या साईडला पाहिजे आणि चिन्ह पण बदलली पाहिजे. जर आपण नीट विचार केला, पहिल्या पर्याय तर मिळत नाही कारण दोन्ही विरुद्ध दिशेला आहेत. दुसरा पर्याय पण नाही का, तर इथं पण या साईडला आहे, इथं पण या साईडला आहे, नको. तिसरा पर्याय बघा, हा साईड चेंज केली म्हणजे हे उत्तर असू शकतं, परंतु इथं क्रम आहे असा घेतला, इथं बघा क्रम उलटा आहे का. आणि चौथा पर्याय बघा, चौथा पर्याय हेच आपल्याला उत्तर मिळणार आहे कारण इथं साईड सुद्धा चेंज केलेली आहे व चिन्हांचा क्रम सुद्धा बदललेला आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. आता आकृतीवरच्या पुढच्या प्रश्नाचा अभ्यास करूया. आता इथं आपल्याला घनाकृती आकृती आणि त्यामध्ये अंक दिलेले आहेत. आपल्याला फक्त बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि याचं खूप सोपं उत्तर आहे, ते आपण आता मिळवूया. बघा इथं घनाकृती आकृती, इथं घनाकृती आकृती, म्हणजे पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा तर तिसऱ्याशी चौथ्याशी लावायचा आहे आणि आपल्याला इथलं उत्तर मिळवायचं आहे. चला तर मिळवूया. बघा इथं 2 3 4 आहे, इथं 2 3 4 आहे. फक्त काय केलं विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं उत्तर आहे याचं. हे 2 फक्त या कप्प्यात नेले. बघा हे 2 या कप्प्यात नेले आहे का, आपण 2 3 4 संपलं. तसं हे 5 या कप्प्यात नेऊया, म्हणजे इथं काय येणार आहे 5 लगेच 6 आणि 7. बघा अशी दिशा आहे त्याची, बरोबर. लक्षात घ्या, हे 2 इथं नेलं 2 3 4, तसं हे 5 इथं न्या 5 6 7. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सहजतेनं बारकाईने निरीक्षण केलं की आपल्याला असा उत्तराचा पर्याय लगेच मिळणार आहे. आता हे उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी चिन्हांच्या बाबतीत समसंबंध दिलेला आहे व आपल्याला विचारताना अक्षरांच्या बाबतीत विचारलेला आहे. तर खूप सोपं आहे. सर्वप्रथम आपण चिन्हांची अदलाबदली कशी झाली बघूया. त्याच पद्धतीची अदलाबदली अक्षरांची आपल्याला मिळवायची आहे. आपल्याला उत्तर मिळून जाईल. लक्षात घ्या, वर्गीकरणापेक्षाही कितीतरी पटीनं सोपा असा समसंबंध घटक आहे, कारण इथं आपल्याला सगळंच मिळून जातं. चला बघूया. बघा आपण जर नीट निरीक्षण केलं तर या आयताची आणि या स्टारची अदलाबदली झाली. बघा हा आयत इथं गेलाय, हा स्टार वर आला. बघा याच्या आणि याच्यामध्ये अदलाबदली झालेली आहे. बघा हा स्टार वर, हा आयत खाली. तसंच इकडे सुद्धा हा त्रिकोण खाली, हा वर्तुळ वर. म्हणजेच काय, समोरासमोरील चिन्हांची अदलाबदल त्यांनी केलेली आहे. तसंच आपण इकडं अदलाबदली करायची पण समोरासमोरील अक्षरांची. चला बघूया. म्हणजे हे ए इथं पाहिजे, म्हणजे इथं ए असणारी पद शोधूया. बघा इथं ए आहे का, नाही. इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. बघा इथं आहे, म्हणजे हे उत्तर असू शकतं. बाकीचे पर्याय चाळायची गरजच नाही. बघा ना सी ए, बघा सी ए अदलाबदली झालेली आहे आणि बी डी, बघा बी इथं आले आणि डी वर गेलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे सहजतेनं पर्याय क्रमांक 4 हे मिळणार आहे. आता अक्षरांवर आधारित देखील म्हणजेच इंग्रजी अक्षरांवर देखील आपल्याला समसंबंधामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये बघा आरशातील प्रतिमा आणि जसं की आपण रेषा या वर्गीकरणामध्ये बघितलेला होता तशाच पद्धतीचा वापर समसंबंधामध्ये केला जातो. आता आपण आकृतीचा अभ्यास करूया. या आकृतीचा समसंबंध याच्याशी दिलाय आणि याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह विचारलेला आहे. आता नीट जर आपण बघितलं तर एफ ही आकृती आरशामध्ये अशी दिसते, म्हणजे एफ ही आकृती आरशामधली मिळवलेली आहे. तशीच आपल्याला डी ही आकृती आरशामधली मिळवायची आहे. जर नीट निरीक्षण केलं आपल्याला तर हा पर्याय होत नाही, हा पर्याय सुद्धा मिळत नाही कारण हा तिरका आहे आणि चौथा पर्याय सुद्धा मिळत नाही कारण तो सुद्धा तिरका आहे. शिल्लक राहिला दुसरा पर्याय जो की बरोबर आरशातली प्रतिमा आपल्याला मिळते. हा डी बरोबर असा केला की आपल्याला बरोबर मिळणार आहे. म्हणजे या डी ची आरशातील प्रतिमा क्रमांक पर्याय क्रमांक 2 याप्रमाणे दिसणार आहे. म्हणून अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी 2 हे सहजतेनं मिळणार आहे. आता हा प्रश्न बघूया. बघा या प्रश्नामध्ये
दोन्ही आकृतीमध्ये बाणाचं चिन्ह आहे, परंतु प्रश्न असा विचारला आपल्याला की या पदाचा या पदाशी जसा संबंध आहे तसा या पदाशी प्रश्नचिन्हाच्या जागी काय संबंध येईल तो सांगा. आता आपण नुसतं बाणाचं निरीक्षण करायचं आहे म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल. बघा हा बाण इथं आला असता तर तो 90 अंशात आला असता आणि पुन्हा इथं गेला की तो 135 अंशात गेला असता. उदाहरण आपण सांगूया. बघा इथं बघा, आता या बाणाची दिशा खाली आहे बरोबर, म्हणजे हा बाण इथं आहे धरूया. बघा हा बाण इथं आहे, तो हा इथं आहे, हा इथून इथं आला. बघा हा इथून इथं आला म्हणजे हा इथून इथं आला 90 अंशामध्ये. हे अंतर किती झालं? 90 अंश झालं बरोबर. आता हा इथून कुठे गेलाय? बघा इथं कोपऱ्यात आलाय, या ठिकाणी इथून इथं कोपऱ्यात आलाय म्हणजे हा इथून इथं गेला म्हणजे इथनं किती वळाला? 45 अंश वळाला म्हणजे टोटल 135 अंश. तो पण वळण्याची दिशा कशी? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. बघा अशी, म्हणजे हा बाण इथं आला आणि पुन्हा लगेच इथं कोपरा धरला. हा बाण इथं आला आणि तो कोपरा धरला. बघा का या साईडला. तसंच आपण याचं करायचं आहे. बघा या साईडला जायचं आपण, या साईडला बरोबर. चला हा 90 अंश गेला की इथं येईल बघा बरोबर आणि लगेच कोपरा धरेल हा. म्हणजेच आपल्याला अशी आकृती शोधायची आहे म्हणजे या कोपऱ्यातून बाण आला पाहिजे. मग ती या कोपऱ्यातून बाण आलेली आकृती कोणती आहे? बघा पर्यायामध्ये एकच आहे, ती म्हणजे पर्याय क्रमांक 4. परत लक्षात घ्या, हा बाण इथून या कोपऱ्यात दिलेला आहे या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, तसा हा बाण इथून या कोपऱ्यात जाईल आणि पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल याचा संबंध याच्याशी दिलाय व याचा समसंबंध विचारलेला आहे. बारकाईने निरीक्षण करूया आपण तर जे बाण वर जात आहे ते इकडे खाली येत आहेत. बघा बघा हा बाण वर आहे, हा बाण खाली आलाय, हा बाण खाली आहे, हा बाण वर आहे. म्हणजे काय केलंय, जो वर आहे तो खाली गेलाय आणि जो खाली आहे तो वर गेलाय. बघा वर आहे खाली आहे, खाली आहे वर आहे, खाली आहे पुन्हा वर गेलाय. बघा म्हणजेच काय, जो बाण इकडं खालच्या दिशेने आहे तो इकडं वरच्या दिशेने गेला. बघा हा 1 नंबरचा बाण वर आहे, हा 1 नंबरचा बाण खालच्या दिशेने आहे, हा 2 नंबरचा बाण खालच्या दिशेने आहे, हा 2 नंबरचा बाण वरच्या दिशेने आहे, हा 3 नंबरचा बाण वरच्या दिशेने आहे, हा 3 नंबरचा बाण खालच्या दिशेने आहे, हा 4 नंबरचा बाण खालच्या दिशेने आहे, हा 4 नंबरचा बाण वरच्या दिशेने आहे. म्हणजे इथं जो खाली आहे तो इथं वर आहे व इथं जो वर आहे तो खाली आहे. हाच नियम इकडे वापरायचा. चला हे 2 बाण वर आहे म्हणजे पहिले 2 बाण आपल्याला खाली पाहिजे. बघा पहिले 2 बाण खाली असणारे कोण आहे? बघा इथं एकच बाण खाली आहे, इथं एक पण नाही पहिला बाण. बघा ही आकृती बघा 2 नंबरची. ओके, म्हणजे 2 नंबरच्या आकृतीमध्ये पहिले 2 बाण खाली मिळत आहेत. बर दुसरे 2 बाण कोणीकडे आहेत? खाली, ते वर पाहिजे. बघा इथं बरोबर वर आहे म्हणजे पहिले 2 खाली दुसरे 2 वर, म्हणजे बरोबर याला समसंबंध आपल्याला पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारे मिळणार आहे. आता हा प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये जर बघितलं तर खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. खरं तर समसंबंधाची आकृती हा अतिशय सोपा घटक आहे, कारण सगळं उत्तर आपल्याला फलकावरती दिलेलं असतं. फक्त बारकाईने निरीक्षण करून आपल्याला ते उत्तर मिळवायचं असतं. आता बघूया, हा गोल रिकामा आहे, हा गोल रिकामा असा या दिशेने येतोय बघा, असा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आणि कुणीकडे येतोय? पहिलं घर आणि दुसरं घर, म्हणजे पहिलं घर आणि दुसरं घर. बघा एक घर सोडून लगेच पुढे जातोय, परंतु गेल्यानंतर तो भरीव होतोय. बघा भरीव, याच्यामध्ये काय होतोय? रंग भरला जातोय. तसंच आता हा असा फिरतोय, कसा? असा घड्याळाच्या काट्या फिरतोय. तसं आपल्याला हा सुद्धा असाच घड्याळाच्या काट्यामध्ये त्रिकोण फिरवला पाहिजे, कारण हा गोल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढे गेलाय बरोबर. तसंच आपल्याला हा त्रिकोण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घालवायचा आहे, म्हणजे हा असा घालवायचा आहे बरोबर. हा असा आहे म्हणून हा देखील असा. किती? एक घर सोडून, हा एक घर सोडून इथं आला, तसंच हा या दिशेने एक घर सोडून इथं, म्हणजे इथं मिळणार आहे. परंतु इथं मिळताना मला कसा मिळणार आहे? तो भरीव. कसा मिळणार आहे? भरीव. म्हणजे मला अशी आकृती पाहिजे, या कोपऱ्यात भरीव त्रिकोण पाहिजे. चला शोधूया. बघा इथं या कोपऱ्यात त्रिकोण आहे, परंतु भरीव आहे का? नाही. मग हा पर्याय नको. हा बघा या पर्यायामध्ये मला भरीव त्रिकोण याच्यामध्ये मिळतोय बरोबर. म्हणजेच माझी उत्तराची आकृती कोणती असणार आहे? तर माझी उत्तराची आकृती पर्याय क्रमांक 2 अशी मिळणार आहे.